8 मार्चला आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठीचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी काही खास उपाय केले असता आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. त्यापैकीच पहिला उपाय म्हणजे कापूर मिश्रित पाण्याचा शिवलिंगावर अभिषेक करणं. आर्थिक समस्येने त्रस्त असाल, पगार पुरत नसेल, घरात आलेला पैसा घरात टिकत नसेल, तर अशा वेळी हा उपाय करायला सांगितला जातो. यामध्ये भीमसेनी कापूर घेणं आवश्यक आहे. नक्की काय करायचंय तर भीमसेनी कापूर घ्यावा, तो पाण्यामध्ये टाकावा, त्याचं मिश्रण तयार करावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा, शिवलिंगावर अभिषेक करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अभिषेक तुम्हाला तुमच्या राहत्या घरामध्येच करायचा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये जी महादेवांची छोटीशी पिंड असेल त्या पिंडीवरच तुम्हाला तुमच्या घरामध्येच हा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अभिषेक करता येत असेल तर तुम्ही स्वतः करा, किंवा तुम्हाला अभिषेक करता येत नसेल, तुम्हाला त्या संदर्भातले मंत्र माहीत नसतील, तर तुम्ही पुरोहितांकडून तो अभिषेक तुमच्या घरामध्ये करूनही घेऊ शकता. त्यामुळे आर्थिक प्रश्न मिटतात असं म्हटलं जातं. संतती संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा दूर होतात. हा अभिषेक करत असताना शिवसहस्र नामावली किंवा भगवान शिवशंकरांचा कोणताही जागृत मंत्र एका विशिष्ट संख्येत म्हणायचा असतो. उदाहरणार्थ 108 वेळा किंवा 1008 वेळा. शिवकवच किंवा भगवान शिवशंकरांची इतर स्तोत्र म्हणूनही अभिषेक करता येतो. म्हणूनच जर तुम्हाला ही स्तोत्रमंत्र येत असतील तर तुम्ही स्वतः सुद्धा हा अभिषेक करू शकता. पण जर ही स्तोत्रमंत्र तुम्हाला माहीत नसतील, म्हणता येत नसतील, तर तुम्ही पुरोहितांकडून सुद्धा या प्रकारे अभिषेक तुमच्या घरामध्ये करून घेऊ शकता. आता हे 3 उपाय आहेत. तिन्ही उपाय एकदम करायची गरज नाही. तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय निवडू शकता आणि तो श्रद्धा भक्तीने करू शकता. फक्त जे उपाय रोज करायला सांगितलेत किंवा दर शिवरात्रीला करायला सांगितले आहेत ते त्याप्रमाणे खंड न पडू देता करावेत. जर महिला करणार असतील तर अडचणीचे 4 दिवस त्यांनी सोडून द्यायचे आहेत. आता हे 3ही उपाय तुम्हाला करायला जमणार नसतील, तुमचं म्हणणं आहे की आम्हाला आणखीन एखादा साधा सोपा उपाय सांगा, तर त्यावर असा एक उपाय आहे जो तुम्ही रोज करू शकता. आणि तो उपाय म्हणजे एक मंत्र आहे. त्या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा. जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या सुटत नाही तोपर्यंत हा उपाय सुद्धा महाशिवरात्रीपासून सुरू करा आणि रोज त्या मंत्राचा जप करा. मंत्र काय आहे? ओम सांब सदा शिवाय नमः. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करायचा आहे. आता हा अगदी साधा सोपा मंत्र आहे, कुणालाही म्हणता येण्यासारखा आहे आणि या मंत्राचा जप तुम्हाला रोज न चुकता करायचा आहे. सुरुवात 8 मार्चपासून महाशिवरात्रीपासून करा आणि रोज न चुकता, खंड न पडू देता या मंत्राचा जप 108 वेळा करा. आणि त्यातही महिला जर हा उपाय करणार असतील तर मात्र त्यांनी अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे आहेत. मंडळी, एकूण 4 उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. या 4ही उपायांपैकी कुठलाही एक उपाय निवडा, कुठलाही एक, आणि तो श्रद्धा भक्तीने करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे उपाय करत असताना आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही तुमच्या पातळीवर करत आहात ते थांबवायचे नाही. तुम्ही तुमच्या पातळीवरती जे प्रयत्न तुम्हाला करणं शक्य आहे, प्रामाणिक कष्ट, ते तुम्ही करत राहायचे आहेत. कारण देव सुद्धा प्रयत्न करणाऱ्यालाच साथ देतो हे लक्षात ठेवायचं आहे. पण कधी कधी प्रयत्न करूनही जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा ग्रहदोष, वास्तुदोष अशा सगळ्या गोष्टी असतात आणि त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. पण महादेवांच्या उपासनेने हे सगळे दोष दूर होतात आणि आपली मनोकामना पूर्ती होते. म्हणून कष्ट, मेहनत ही तुम्हालाच करायची आहे, पण त्या कष्टाला यश देण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करून बघायचे आहेत. मंडळी, हा व्हिडिओ महत्वाचा, कामाचा तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.